नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता महाराष्ट्रामधल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात करूयात मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बातमीने। कोल्हापुरातल्या मराठा समाजाची गोलमेज परिषद पार पडली। 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही गोलमेज परिषद झाली। तसंच यावेळेला काही ठराव सुद्धा संमत करण्यात आले। 10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडण्यात येईल असं सुद्धा आश्वासन यावेळी देण्यात आलं। बंदमधून फक्त अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहे। सकल मराठा समाज संघटनांनी एकत्र येत आपली भूमिका पुन्हा एकदा मांडली। राज्य सरकारचे निर्णय संभ्रम निर्माण करणारे आहेत। या निर्णयाने प्रश्न सुटणार नाही तर गुंता वाढणार आहे असं मत नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आलं। मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत। मी समाधानी आहे, मात्र राज्य सरकारने केलेली घोषणा कालमर्यादेत पूर्ण करावी असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे। राज्य सरकारकडून सारथीला सहकार्य केलं जात नसल्याचा आरोप पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला। संचालकांना कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत हे यावेळी अधोरेखित करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्या चांगल्या निर्णयाचं स्वागत करतो अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही एकत्रितपणे ती लढाई लढू असंही पाटील म्हणाले। राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असून अमरावतीत सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पवार यांच्या घरासमोर ढोल वाजवून हे आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। आता काही बातम्या पावसाच्या। मुंबईतल्या वरळी भागात पोलीस कॅम्प परिसरात काल रात्री 1:30 वाजता एक संरक्षक भिंत कोसळली। यात कोणी जखमी झालं नसलं तर या इमारतीत राहणारी पोलीस कुटुंब मात्र सध्या भीतीच्या वातावरणात आहे। मुंबईमध्ये काल झालेला पाऊस हा जगातल्या दुर्मिळ घटनांपैकी एक होता असं आता समोर आलेलं आहे। अशी प्रतिक्रिया दिली आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी। त्यांनी मुंबईकरांचं किती नुकसान झालं याची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या काही भागाचा दौरा केला। मुंबई आणि महाराष्ट्रात पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। काल पडणाऱ्या पावसानं 3 तास थोडीशी उसंत घेतली होती, पण 12 वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या बहुसंख्य भागात पावसाला सुरुवात झाली। सायनचे आमदार तमिळ सेल्वन हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून पाणी काढताना दिसले। पावसानं नवी मुंबईकरांची झोप उडवली आहे। रात्रभरामध्ये मुसळधार पावसामुळे नवी मुंबईकरांचे विशेषतः बेलापूर वासियांचे मोठे हाल झाले। सकाळपासून जरी पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी रात्रभराच्या पावसानं नागरिकांचे हाल झाले। पनवेल परिसराला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढले। खारघरमधल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीला तळ्याचं रूप आलं होतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं की सोसायटीची संरक्षक भिंत फोडून पाण्याचा निचरा करावा लागला। चेंबूरमध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 2 फुटांपर्यंत पाणी अनेक रस्त्यांवर साचलं होतं। मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यानं नागरिकांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं। बेलापूरच्या कोकण भवन भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। रात्रीच्या पावसानं नवी मुंबईतलं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। रात्री 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। गोरेगावमधले रस्ते देखील मुसळधार पावसामुळे जलमय झाले। मुंबईमध्ये सध्या रात्री इतकाच पाऊस नसला तरी सकाळपासून रिमझिम सुरू आहे। परिणामी रस्त्याच्या दुतर्फा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या पावसासंदर्भात बोलताना मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षानं पावसावर राजकारण करू नये। मुंबईत इतका पाऊस झाल्यानंतर पाणी साचतंच हे आधीसुद्धा घडलंय असं त्यांनी म्हटलंय। सोबतच मुंबईत आज रात्री पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन त्यांनी केलंय। वांद्रे धारावी रस्त्यालगत ड्रायव्हिंग थिएटर लगतच्या परिसराची तसंच तिथे असलेल्या पर्जन्य जलउदंचन केंद्राची राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली। यावेळेला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। दक्षिण मुंबईमध्ये ताडदेव येथील जायफळवाडीमध्ये दरड कोसळून वाहनांचं मोठं नुकसान झालं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईत कालपासून पडणाऱ्या अतिमुसळधार पावसानं काही भागात भूस्खलन झालं आहे। मंगळवारी रात्रीपासून मुंबईला पावसानं झोडपलं। या पावसाचा फटका अनेक परिसरातील नागरिकांना आणि दुकानांना सुद्धा बसला। मुंबईतला पावसाचा जोर पाहता
मुंबईच्या सखल भागात पाणी शिरलं. अशातच गेटवे ऑफ इंडिया परिसरात इथे कठड्यावर उभं राहून समुद्रात डोकावणारी एक व्यक्ती आत पडली होती, पण पोलिसांनी या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळते आहे. धरण क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. तिलारी, दाजीपूर, गगनबावडा या भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे. धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. कापूस, मका ही पिकं जमीनदोस्त झालेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान केलं. पेनटाकळी प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. पुरामुळे गोभणी, करडा, घोडप, सरपखेड हे अंतर, हे 2 जिल्ह्यांमधलं जे अंतर आहे, हे 2 दिवस हा जोडणारा जो रस्ता आहे तोही बंद होता. मात्र पेनटाकळी या प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आता बातमी आहे नांदेडमधून. गोदावरी नदीचं पाणी आता हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. विष्णुपुरी धरणाच्या 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काठोकाठ भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली. मुंबईमध्ये ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आता दिवस ढकलले तरी शिवसेनेचंच काम आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. वरळीमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. केम छो वरळी असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. काल रात्री जो मुसळधार पाऊस मुंबईत पडला, यानंतर मुंबईच्या सखल भागात पाणी शिरलं. अनेकांच्या घरामध्ये, अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकर पालिकेला प्रश्न विचारतायत. जे दावे मुंबईकरांनी केले होते, जे दावे मुंबईसाठी करण्यात आले होते, त्याचं काय, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात ही महापालिका आहे, पण मोठ्या पावसात मुंबई नेहमीच पाण्यात बुडते. म्हणजे शिवसेनेकडे धोरण आणि योजना यांचा असलेला अभाव अधोरेखित होतो, असा आरोप केला आहे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी. मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलं. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गरिबांचे संसार पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. महापालिकेनं मुंबई तुंबून दाखवली, असा टोला भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वाघूर धरण 100% भरलं. या धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. तसंच वाघूर धरणातून 8,327 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पैनगंगा नदीला पूर आला. पैनगंगा नदी मराठवाडा आणि विदर्भातूनही वाहते. या नदीला पूर आल्यानं नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे जो पूल आहे तो पाण्याखाली गेला. हदगाव उमरखेड रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेल्यानं नांदेड नागपूर महामार्गावरची वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरण 100% भरलंय. कोयना धरणामध्ये 105 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून 1,050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याच्या वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वाघूर धरण 100% भरलंय. वाघूर धरणाचे दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धरणातून 8,327 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. इथे रोषणाई सुद्धा करण्यात आली. कोरड्या दुष्काळाच्या खाईतून बाहेर पडलेल्या मराठवाड्याला आता ओल्या दुष्काळाची झळ बसायला सुरुवात झाली. परतीच्या पावसानं परभणी जिल्ह्यामध्ये अक्षरशः हाहाकार माजला आहे. मात्र ऐन वेळेला झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे हिरावलं जात आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
जालन्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं. यावेळेला दानवे यांच्या अंगणामध्ये कांद्यानं रांगोळी काढण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. कोरोनाच्या काळामध्ये साखरच विकली गेली नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उसने पैसे कारखान्यावर थकीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडलेत. कारखानदारांनी लवकरात लवकर पैसे द्यावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर शेतकरी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर या निर्णयाच्या विरोधात राख रांगोळी आंदोलन करण्यात आलं. भाजपचा उत्तर महाराष्ट्रातला एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या वर्तुळात सुरू झाली आहे. शेतकऱ्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतकरी विरोधी मोदी सरकारच्या विरोधात आमचा लढा असाच सुरू राहील. बळीराजाला भांडवलदारांच्या स्वाधीन करण्याचा मोदी सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू असा सूर विरोधकांनी आळवलाय. राज्यसभेच्या कामकाजाचं आज सूप वाजलं. यानंतर अनेक खासदारांनी संसदेच्या बाहेर अशा पद्धतीनं हातात प्लेकार्ड्स घेऊन मोर्चा काढला. राज्यसभा आणि लोकसभेनं जीवनावश्यक वस्तू कायदा पारित करताना 22 वस्तूंना यातून वगळलं. यामध्ये कांदा आणि बटाट्याचा समावेश आहे. देशामध्ये जर विपरीत परिस्थिती असेल तर याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे अबाधित आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. लोकसभेत नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या कामगार कायद्याच्या विरोधामध्ये पुण्यातील कामगार संघटनांनी निदर्शनं केली आणि आपला निषेध नोंदवला. केंद्र सरकारकडून घेण्यात येत असलेले निर्णय हे एकतर्फी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स कंपनीनं मालक निशांत देशमुख उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. निशांत देशमुख यांनी 1400 एकर जमिनीचे व्यवहार केलेत. निशांत देशमुख उद्धव ठाकरे यांच्या मावशीचा मुलगा असल्याचंही राणे यांचं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी गावाच्या बाहेर रेंज येईल अशा ठिकाणी उभारलेली झोपडीच कुणीतरी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोर तालुक्यातील नाटंबी गावात हा प्रकार घडला. अकोल्यात प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला उपचारांसाठी चक्क बैलगाडीनं कावसा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. नदीला पूर आल्यानं या महिलेची प्रसूती घरातच करण्यात आली. यानंतर मात्र महिलेला खबरदारी म्हणून सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. राज्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचं समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ 1000 इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे जनता दरबार उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना अचानक शरद पवार यांनी तिथे भेट दिली आणि ही माहिती दिली. प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आशा आणि गटप्रवर्तक सेविका रस्त्यावर उतरल्या. शेकडो संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी येवला इथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कायम नेमणूक होईपर्यंत दरमहा 18,000 रुपये मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीनं वर्क फ्रॉम माय ऑफिस ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. या संकल्पनेच्या अंतर्गत ऑफिससारख्या सुविधा नागरिकांना पुरवण्यात येणार आहेत. आमदार क्षितिज ठाकूर यांच्या पुढाकारातून ही संकल्पना राबवण्यात येते. अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये 200 अग्निकलश सीलबंद अवस्थेत आहेत. अस्थिकलश इथे ठेवून देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे विद्युत दाहिनीतून निघालेल्या अस्थींचं विसर्जन पार पडलेलं नाही. त्यामुळे हे अस्थिकलश स्मशानभूमीतच आहेत. यामुळे राख ठेवण्यासाठी जेवढी व्यवस्था आहे तेवढी सगळी पूर्ण भरली आहे. दरम्यान आता स्मशानभूमी संस्थेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. सिनेमा आणि मालिकांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी कोरोना निर्मूलनाच्या नियमांचं काटेकोर पालन होतं की नाही याची तपासणी करण्यासाठी आता मराठी चित्रपट महामंडळानंच भरारी पथकं नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये सतत वाढ होते. सरकारी रुग्णालयातील क्षमता वाढवण्याच्या ऐवजी शासनानं आता खाजगी जम्बो कोविड रुग्णालय बांधायला परवानगी दिली. अत्यंत महागडी असणारी ही रुग्णालयं सरकारीच हवीत अशा प्रकारची मागणी करत सामाजिक आणि राजकीय आंदोलनं सध्या अनेक ठिकाणी सुरू झाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनानं पहिल्यांदा 2000चा आकडा पार केला आहे. जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे. मात्र गडचिरोली शहरामध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या पाहून आता जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे.
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी दीपिका पडुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, दिया मिर्झा, रघुकुल प्रीत सिंह, नम्रता शिरोडकर आणि सिमोन खंबाटा यांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर रियानं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाला पावसामुळे अचानक सुट्टी देण्यात आल्यामुळे रियाच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता उद्या होणार आहे. नागपूरच्या जरीपटका भागामध्ये रॉयल बारमध्ये अज्ञात आरोपींनी लुटमार केली. आरोपीनं तलवार आणि अन्य शस्त्राचा धाक दाखवून काउंटरवरची रक्कम लुटली. तसेच दारूच्या बाटल्याही त्यांनी पळवल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत आणि अवघ्या काही तासात यातल्या जवळपास सगळ्या आरोपींना पोलिसांनी पकडलं. अवैधरित्या विक्रीसाठी आणल्या जात असलेल्या गुटख्यावर परभणीत स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. यावेळेला सुमारे 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवडमधले चोरही आता कोरोनाचे नियम पाळून चोरी करू लागले आहेत. हा प्रकार काहीसा विचित्र वाटतो, पण सीसीटीव्हीत जी दृश्य दिसत आहेत त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे चोरटे आहेत आणि हे चक्क पीपीई किट घालून चोरी करायला आलेत. एका घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने यांनी प्रवेश केला. मात्र नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं पीपीई किट सकट या चोरट्यांनी पळ काढला. गोंदिया शहरातील पैकणटोली इथे अवैध दारू कारखान्यावर छापा घालण्यात आला. यात बनावटी दारूसह 12,54,818 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 2 आरोपींना अटक करण्यात आले. श्याम उर्फ पीटी रमेश चाचेरे यांच्या मालकीच्या गोदामात बनावट दारू तयार केली जात होती. आग्र्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली. आग्रा इथं रेल्वे ट्रॅकवर एक भयानक घटना घडली. 12 वर्षांच्या मुलानं अवघ्या 3 वर्षांच्या आपल्याच धाकट्या भावाला रेल्वेच्या ट्रॅकवर फेकून दिलं होतं. मात्र या मुलाचं दैव इतकं बलवत्तर, नागरिक आणि लोको पायलटच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले. देशात मुंबईत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे मुंबईत पावसानं थैमान घातल्यानं मुंबईची तुंबई झाली. अशात आपलं उखळ पांढरं करून बोरिवलीमध्ये सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून भाजपचे आमदार सुनील राणे यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन धान्याच्या हजारो गोण्यांचा काळाबाजार उघडकीस आणला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाबार्डच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकरणांना अर्थपुरवठा करण्यासाठी नाबार्डनं जे निर्बंध घातले ते उठवण्यासंदर्भात ही भेट घेण्यात आली. 1600 प्रस्ताव पुनर्विकासाचे आले आहेत आणि नाबार्डनं त्यावर बंधनं घातली आहेत. भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड इथं 3 मजली इमारत कोसळून 55 तास झाले, पण अद्यापही 36 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. आणखीन 8 ते 10 जण अजूनही अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते. एनसीबी चौकशीवर काँग्रेस पक्षानं नाराजी व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केलेत. या संदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. रिलायन्स रिटेलमध्ये आणखीन एका मोठ्या कंपनीनं गुंतवणूक केली. अमेरिका स्थित KKR ग्रुपनं 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक इथे केली आहे. 1.28% हिस्सा घेण्यासाठी गुंतवणूक करण्यात आली. सुमारे 4.25 लाख कोटींच्या व्हॅल्युएशनवर ही गुंतवणूक करण्यात आली. KKRनं यापूर्वी जिओमध्ये 11,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.